सुरगाणा तालुक्यातलं नडगद्री गाव गेल्या 8 दिवसांपासून अंधाराच्या साम्राज्यात आहे. थकीत बिल न भरल्याने महावितरणानं थेट वीज पुरवठाच खंडित केला आणि ग्रामस्थांना अंधारात ढकलल्यानं संताप व्यक्त केला जातोय. महावितरणाचं कामकाज गतिमान झाल्याचं या निमित्तानं बघायला मिळालं. मनखेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या नडगद्री गावातल्या ग्रामस्थांनी वीज बिल थकवलं. संतापलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी मागचा पुढचा विचार न करता सरसकट अख्ख्या गावाचा वीज पुरवठा खंडित करून टाकला. त्यामुळे घरात नाहीच नाही पण बाहेरही पतदीपही बंद झाले आहेत. 8 दिवसांपासून संपूर्ण गावात काळोख पसरलाय. सरपंच उपसरपंच वीज बिल भरतो म्हणून सांगत आहे. निदान पतदिव्यांचा तरी वीज पुरवठा सुरू करा अशी विनवणीही ते करीत आहेत. मात्र महावितरणाच्या असंवेदनशील कर्मचाऱ्यांनी या लोकप्रतिनिधींचाही मान ठेवला नाही. जंगलाचा परिसर असल्यानं जंगली जनावरांची भीती आहे. काळोखात कधीही हल्ला होऊ शकतो म्हणून लहान मुलं आणि वृद्धही घराबाहेर पडत नाहीत. अंधाराचा फायदा घेऊन एखादी दुर्घटना घडलीच तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांनी आता उपस्थित केलाय. माझे नाव जयराम मनोहर भोळे, मनखेड उपसरपंच. नडगदरी या गावात 8 ते 10 दिवसापासून MECB वाल्यांनी लाईट कट केलेली आहे. त्यांना आम्ही वारंवार फोन करून कॉल करून त्यांना आम्ही म्हणतो की जे गावामध्ये लाईट जोडून द्या, परंतु त्यांची बोलण्याची भाषा जरा वेगळीच. ते म्हणतात की गावात मीटर असून लोक भरत नाही. ठीक आहे, लोकांची लाईट कट करा पण गावाची नाही कट करायला पाहिजे. आम्ही पंचायतवाले त्यांना बिल भरायला तयार आहे, सगळंच हे करायला तयार आहेत, परंतु ते इथं बिबटे, रात्री अंधार, समजा उद्या उठून गावामध्ये काही झालं तर त्याला जबाबदार कोण? मग ह्या गोष्टी जर ऐकत नाही मग याच्या पुढे तुम्ही काय करणार आहे? ह्या गोष्टी जर ते ऐकत नसेल तर आम्ही जनता रस्त्यावर उतरू, एकतर आंदोलन करू, अन्यथा आंदोलन घेऊन त्यांच्या कार्यालयात जाऊ असे आमची ग्रामस्थांची वतीने आम्ही मागणी. मी नर्मदा मोहनदास भोये, ग्रामपंचायत मनखेड सरपंच. इथं नडगदरीमध्ये 8-9 दिवसापासून लाईट बंद केलेली आहे. तरी आमची एवढीच इच्छा आहे की जे मीटरवाले त्यांचे वैयक्तिक तुम्ही कट केले तरी चालेल, पण जी पोलावरती लाईट आहे ती तुम्ही चालू ठेवा. आम्ही बिल भरायला तयार आहोत, कारण दरवर्षी आम्ही बिल भरत असतो त्यांचे. तर आता आम्ही पण भरणारच होतो, पण थांबा बुवा 2-3 दिवस म्हणून आम्ही थांबवले. ते तर आम्ही भरायला तयार आहोत. तर जेणेकरून समजायचं लोकांची अडचण नाही येणार, गैरसोय होते ही त्यांनी तात्काळ पूर्ण करून, आणि जे मीटरवाले ते कट करले तरी चालेल पण मग पोलावरची चालू ठेवायला पाहिजे, एवढी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे. माझे नाव रंजना बाबूराव वाघमारे. आमचा हा मीटर भरे काय ती आहे आम्हाला देईल, पण मग ना 2 वर्षापासून मीटरात लाईटच नाही. तरी आम्ही लाईट बिल भरला, सारा पाऊस काळा भरला, पण आता उन्हाळाभर कसा काय भरायचा? ते गेल्या वर्षापासून जर आमचे मीटरात लाईटच नाही तर बिल कसा काय भरायचा? बिल किती येतं? बिल कमीत कमी 400-500 रुपये महिन्याला बिल येतो. मीटरमध्ये काय दिसत नाही? मीटरमध्ये म्हणजे गेल्या वर्षापासून म्हणजे त्यात लाईटच नाही. तर तुम्ही 200-300 रुपये बिल येतं. हा तरी येतो भाव. तर मग ना त्याही मग काय सांगायचं, त्याला सांगायचं हो साहेब आला तरी मी लाईट बिल 600 रुपये भरला, हे लाईट आमचा मीटर सुधरवून दे. तर नाही बुवा काय एखादी शीन तर बुवा सुधरवून देईन. आता 2 वर्ष झाल्या तरी अखो ह्या मीटर माझा सुधरवून नाही दिला. आता लाईट बिल भरायचा कोणत्या पद्धतीने? तुम्ही मग आपले वायर म्हणाला सांगितलं का नाही? सांगलं तर बाबा वायर म्हणालाही सांगलं तर तो उपटा काय सांगतो, आकडा टाकलास तरी नाही बुवा काही, आकडा बुवा टाकलास तरी बुवा नाही काय, असा तो मला सांगतो. मग तो तरी तो साहेब आलता तर तहा मी नाही होतो, त्याला ता नाही होतो. आकडा टाकून तरी तो काहीच बोलत नाही. मग लाईट कशी काय तुमची कट केली? तर उपटा होता सांगत नाही बुवा आकडा बिकडा बुवा टाकायचा. तर मग मी सांगा तू ये ना लाईट बिल सुधरवून दे ना आमचा, मग आम्ही लाईट बिल भरू. तर मग तो आलाच नाही ना.